काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धा 2026 पर्व दुसरे यासाठी मी तन्वी न्यायाधीश पुणे येथून माझी स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करते आहे। कवितेचं शीर्षक आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जीवन आहे मित्रा, सुख दुःख तर येणारच, मनुष्य जन्म आहे तर वाटी भोग येणारच, जगायचं म्हटलं तर तारेवरची कसरत ही करावी लागणारच, जिंकायचं म्हटलं तर परिस्थितीशी 2 हात करावे लागणारच, तूच ठरवायचं कसा द्यायचा तुझ्या आयुष्याला आकार, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। आयुष्याच्या जत्रेत लोक अनेक भेटतील, कोणी क्षणाची सोबती तर कोणी आयुष्यभर पुरतील, हात धरतील अनेक जण तर साथ अनेक जण सोडूनही जातील, काही नाही तर बरे वाईट अनुभव खूप काही शिकवून जातील। कोणीही आलं कोणीही गेलं तरी तुला थांबून कसे चालणार, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। कोणी पुसतील अश्रू तर कोणी नयनात टचकन पाणी आणतील, कोणी पुसतील अश्रू तर कोणी नयनात टचकन पाणी आणतील, कोणी धावून येतील वेळेला तर कोणी जखमांवर मीठही चोळतील, कौतुक करतील भरभरून कोणी तर कोणी निंदा अन द्वेषाचा भडीमारही करतील, कोणी होतील वाटेतील मार्गदर्शक तर कोणी दिशाभूल करून खड्ड्यात पाडून हसतील, मात्र तू नेहमीच ऐकत राहा तुझ्यातील आतला आवाज आणि विसरू नकोस तुझ्यातील ओंकार, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जीवन म्हणजे देवाने दिलेली कोरी वही जणू, स्वतःचे आयुष्य स्वतः घडवत त्यात खरी गंमत भरू। इथे एकदा काढलेल्या चित्राला खोडरबरचा पर्याय नाही, म्हणून काय झालं, आपण आपलं चित्र रेखाटायचंच नाही। स्वतःच्या जीवनाच्या चित्रात रंग भरणारा तूच बन कुशल चित्रकार, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जीवन हे एक गाणं आहे मित्रा, तू जसं जमेल तसं रोज नव्याने गात राहा, सूरताल चुकले तरी चालतील, पण तू हे गाणं रोजच गुणगुणत राहा। जीवनाच्या या सुरेल गाण्यात तूच भर स्वतःचा झंकार, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जीवन म्हणजे रंगमंच आहे मित्रा, इथे रोज नवीन व्यक्तिरेखा साकारावी लागणार, मेकअप आणि मुखवटे कित्येकदा बदलावे आणि उतरवावेही लागणार, कायमचा पॅकअप होईपर्यंत या नाटकाचे प्रयोग रोजच चालू ठेवावे लागणार। मग आता तूच बन तुझ्या नाटकाचा म्हणजेच तुझ्या आयुष्याचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि उमदा कलाकार, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। धन्यवाद।